हे गव्हर्नमेंटचे 4 ॲप तुमच्या फोनमध्ये असतील तर तुमची वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील। सगळ्यात आधी इन्कम टॅक्सचा AIS ॲप। या ॲपमध्ये तुमची सगळी माहिती असते, म्हणजे तुमची सॅलरी, तुमच्या इन्व्हेस्टमेंट, तुम्ही घेतलेले लोन या सगळ्याची माहिती। इथे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय अगदी आरामात ITR दाखल करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे रिटर्न भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासही यामुळे मदत होते। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डिजिलॉकर ॲप। यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, वाहनांची RC, मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, इन्शुरन्स पॉलिसी, शाळा कॉलेजचं सर्टिफिकेट, पासपोर्ट, आयडेंटिटी कार्ड डॉक्युमेंट्स ठेवता येतात। आणि महत्त्वाचं म्हणजे या डिजिटल प्रती फिजिकल कागदपत्रांप्रमाणेच कायदेशीर आहेत आणि भारतीय रेल्वे आणि वाहतूक पोलीस यासारख्या विभागांद्वारे स्वीकारल्याही जातात। यानंतर येतं डिजी यात्रा ॲप। विमान प्रवासाचा अनुभव हा अधिक सुलभ, जलद आणि पेपरलेस करणं हा या ॲपचा उद्दिष्ट आहे। आणि या ॲपद्वारे फेशियल रेकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही विमानतळावरील विविध चेकपॉईंट्सवर प्रवाशांची ओळख पटवली जाते, ज्यामुळे त्यांना कोणताही फिजिकल डॉक्युमेंट्स दाखवण्याची गरज भासत नाही। विमानतळावर वेळ वाचवण्यासाठी हे ॲप खूप फायदेशीर आहे। यानंतर शेवटचं RBI डायरेक्ट ॲप। या ॲपमुळे सामान्य नागरिक ब्रोकरशिवाय म्युच्युअल फंड, सरकारी बॉन्ड्स खरेदी आणि विक्री करू शकतात। यामधून गुंतवणूक केल्यास फिक्स्ड डिपॉझिटपेक्षाही जास्त रिटर्न मिळतं। तसंच हे सरकारी ॲप आहे, त्यामुळे सुरक्षित देखील आहे। हे ॲप तुमच्या फोनमध्ये आहेत का? आणि जर नसतील तर आत्ताच डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।